शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करून 7/12 कोरा करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा. पंतप्रधान मोदींच्या छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबईसह दादरमध्ये सभा, तर नंदुरबार आणि नांदेडमध्ये राहुल गांधी यांची सभा होणार. पितरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीचं सगळं बघावं लागणार. नाव न घेता शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजित पवारांचा निशाणा. मी कामाचा माणूस असल्याचं बारामतीकरांना आवाहन. काहींनी भाषणात माझ्या वयाचा उल्लेख केला. मी काय म्हातारा झालोय का? भोसरीतील भाषणामध्ये अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांची जोरदार फटकेबाजी. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वास तोडला आणि शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. वरळीच्या सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पण पक्ष फोडायला अक्कल लागत नाही. पवारांची फडणवीसांवर बोचरी टीका. अजित पवारांच्या आज नाशिकमध्ये 4 सभा, पिंपळगाव, दिंडोरी, सिन्नर आणि अहिल्यानगरमधील कोपरगावमध्ये सभेचं आयोजन. शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेंची पुण्यात सभा, धनकवडीमध्ये 5 वाजता तर वानवडीमध्ये सायंकाळी 7 वाजता सभा होणार. छत्रपती संभाजीनगर, नेवासा, श्रीगोंदासह सिन्नर आणि कोपरगावात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. तर बीड, केस, गेवराईसह हडपसर आणि सिंहगड रोडवर राज ठाकरेंचा झंझावात पाहायला मिळणार. नागपुरात 1,35,00,00,000ची रक्कम जप्त. पैसे बांधकाम व्यावसायिकाचे असल्याचं दुचाकीस्वाराची माहिती.